हॅलो, नमस्कार. मी प्रतीक्षा आणि प्रतीक्षाच होममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मसाला फिश फ्रायची रेसिपी. एकदम सोपी आहे, झटपट होणारी आहे, पटकन होतो आणि खायला तर एकच नंबर लागते. चला तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आपण बघून घेऊयात. तर मी इथे तिळाचा कूट केला आहे. तीळ भाजून घेतलेत, खोबरं पण भाजून घेतले आणि खोबऱ्याचा कूट केला आहे. लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली आहे आणि इथे गरम मसाला, अंबारी मसाला घेतला आहे, थोडासा धने पावडर घेतली आहे आणि थोडासा मिरची पावडर घेतलं आहे आणि मीठ आवश्यकतेनुसार घेतलं आहे मी. आता मी जो हा मासा घेतला आहे तो हलवा मासा आहे, फिश फ्रायसाठी घेतलेला. तुम्ही कोणताही मासा घेऊ शकता. आपले भरपूर जे बाकीचे मिळतात ते घेऊनही त्याचं फिश फ्राय करू शकता. आता हे जे मुंडका आहे तर त्याचा मी वेगळा रस्सा करणार आहे, त्याची भाजी करणार आहे आणि जे मोठे मोठे पीस आहेत तर त्याचं फिश फ्राय करणार आहे. आता मी हे मासे ना आणल्यावरती स्वच्छ 2 ते 3 वेळेस धुवून घेतले आणि मीठ लावून धुतले होते मी चांगले. असं फिश फ्राय करायचं म्हटलं की खूप प्रश्न पडतो, अवघड वाटतं, पण यात ना अवघड काही नाही आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला तर एक नंबर लागते. तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे डेली व्लॉग्स, माझ्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. आता आपण माशाला मसाला लावून घेऊ. तर मी लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतली आहे, तिळाचा कूट टाकते आहे, खोबऱ्याचा कूट टाकते आहे आणि तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा कूट मला वाटत नाही आहे की एवढा लागेल. आवश्यकतेनुसार मी टाकला आहे आणि थोडासा ठेवला आहे बाजूला. आणि मी हे जे सगळे मसाले घेतलेत ते बाकीचे सगळे मसाले मी टाकून घेते आहे त्याच्यामध्ये आणि हे छान मी हाताने मिक्स करणार आहे. थोडंसं त्याच्यामध्ये लिंबू पण पिळायचं आहे आणि आवश्यकतेनुसार मीठ घालायचे आपल्याला. आपण जेव्हा माशाला मसाला लावतो आणि ते सारण वगैरे म्हणजे जे मसाला वगैरे आहे तो मिक्स करतो, तेव्हा काळजी एकच घ्यायची आपल्याला की असं फास्टमध्ये करायचं नाही. ज्याला सवय असेल त्याचं ठीक आहे, पण तुम्ही फर्स्ट टाईमच करताय तर ते माशाचे काटे ना हाताला लागू शकतात. त्याच्यामुळे असं आल्हाद हाताने करायचं आहे आणि थोडंसं वाटलं तर असं थोडंसं पाणी घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मिक्स करायला, कोरडा मसाला वाटत असेल तर. मग मी मिरची पावडर घेतलं होतं, पण थोडंसंच घेतलं होतं, तर मला ते कमी वाटलं आणि त्यामुळे मी आणखी 1 चमचा टाकलं आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तिखट किती करायचं किंवा किती नाही हे बघू शकता. मला तरी जास्त तिखटच लागतं, त्यामुळे मी परत मिरची पावडर टाकली आणि छान मिक्स करून घेतलं आहे. आता आपण फिश फ्रायची तयारी करून घेऊ. त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे आणि तवा छान तापून घेतला आहे आणि त्याच्यावरती 1 ते 2 चमचे चांगलं तेल टाकले सगळ्या बाजूने आणि मग मी हे जे माशाचे पीस आहेत ते त्याच्यावरती टाकते आहे आणि छान पसरून टाकायचं आहे आपल्याला. आणि गडबड करायची नाही आहे फिश फ्राय करताना. म्हणजे गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे सुरुवातीला तरी. एकदा सुरुवातीला हाय ठेवायची आणि नंतर मीडियम ठेवायची आहे, कारण मीडियम फ्लेम ठेवल्यानंतर आपण शेवटी ताट झाकतो त्याच्यावरती. ताट झाकल्यामुळे आणि गॅस मीडियम फ्लेमवर असल्यामुळे ते पीस छान शिजतात व ते करपत नाहीत. आणि पीसचं काय होतं की आपण ना गॅसची फ्लेम हाय ठेवतो आणि ते पटकन शिजले असं वाटतं, पण ते ना आतून ना कच्चे राहिलेले असतात थोडेसे आणि मग ना मासे खाताना त्याचा वास येतो आपल्याला. तुम्ही बघू शकता की आपण 10 मिनटं ह्याच्यावरती ताट झाकून ठेवलं होतं, तर 10 मिनिटांनी आपल्याला हे माशाचे पीस पलटून घ्यायचे. मासे असे पलटवून घेतले की सगळ्या बाजूने आपल्याला तेल सोडायचे. 2 ते 3 चमचे छान तेल सोडायचे आपल्याला आणि मग परत एकदा आपल्याला त्याच्यावरती ताट झाकून ठेवायचे.
आता 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता की आपले मासे शिजलेत आणि ते पीस कसे मोकळे मोकळे पडत आहे. तर आणि मी आता हे काढून घेते. आपली फिश फ्राय तयार झालेली आहे. ही मसाला फिश फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी होते कशी झाली मला नक्की सांगा. आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये.